फ्लेक्सबाजी हे फक्त पुण्यापुरतंच मर्यादित नसून आता प्रत्येक छोटे शहर आणि गाव खेड्यापर्यंत हा विषय गेला आहे. एकेकाळचे विद्येचे माहेरघर असणारे पुणे आता दादा, भाऊ, पाटील आणि शेठ लोकांचे सासर झाले आहे. पुण्याच्या चौका चौकांमध्ये लागलेल्या टुकार टुकार पोरांचे आणि शेठ लोकांचे फ्लेक्स जे धोकादायक तर आहेतच, पण ते शहराचे विद्रुपीकरण करत आहेत. अरे देशातला तो सर्वात श्रीमंत माणूस पण स्वतःचं नाव मुकेश अंबानी एवढंच लिहितो आणि हे लिहितात गुलाब शेठ, सूर्यफुल साहेब यांना टिंबटिंबच्या शुभेच्छा. ज्या नालायकांना त्यांच्या घरातले पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाहीत त्यांच्या नावाचे फ्लेक्स ती पोरं 50-50 रुपये वर्गणी काढून लावतात. कायतर म्हणे धायरीचा वाघ, धनकवडीचा सिंह, हडपसरचं रानडुक्कर आणि वाकडचं वटवाघूळ. मला एक कळत नाही, माणसांना ही प्राण्यांची पदवी स्वतःलाच द्यायची इच्छा कशी होते बरं? नावापुढं सिंह लिहायचं आणि रात्री बारमध्ये जायचं. सिंह बारमध्ये जातो का? माझं टाळकं तिथे फिरतं जिथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले यांच्या जयंतीला या महापुरुषांच्या फोटो एका कोपऱ्यात आणि त्याच्या बाजूला या 70 ढेकणांचे फोटो. अरे लायकी तरी आहे का आपली त्यांच्यासोबत फोटो ठेवायची? बरं हे हुकलेले जर आधार कार्ड बँकमध्ये घेऊन गेले तर बँकवाले यांना सांगतात की ही झेरॉक्स चालणार नाही, दुसरी क्लिअर काढून आणा. आणि त्यांना काय सांगणार? हा झेरॉक्सचा प्रॉब्लेम नसून त्यांच्या तोंडांचा आहे. मांजर आडवी गेली तर आपले काम होणार की नाही हे माहीत नाही, पण चुकून मांजरीला जर यांचा फ्लेक्स दिसला तर तिचं काम नक्कीच होणार नाही. एवढे अपशगुनी फ्लेक्स आहेत यांचे. त्यांच्या एरियामधील लोक तरी त्यांना शिव्या घालतच असतील, पण असले बॅनर बघून जे यांना ओळखत नाहीत ते पण यांना शिव्या घालतात. परिवर्तन न्यूज, आवाज जनतेचा.